करण समोरच्या दिशेने खेचलाय बॉल, पिक केला, चांगला समोरच्या दिशेने पाठवला, 6 धावांसाठी चांगला स्ट्रोक येताना पाहायला मिळतोय करण यांच्या बॅटमधून. शैलीदार बॅटिंग असते आणि पाहतच राहावं अशा प्रकारची बॅटिंग करणाऱ्या खेळाडूंपैकी एक हे नाव आहे करण मोरे पालघरचं. समोरच्या दिशेने उडवला हा बॉल, चांगलं टायमिंग पाहायला मिळालं, फुटवर्क आणि टायमिंगचा मिलाप या ठिकाणी पाहायला मिळाला. षटकार खेचलाय, समोर केला पुन्हा एकदा, बॅटच्या आवाक्यातच बॉल होता आणि फेकून दिलाय सीमारेषच्या पलीकडे. षटकार मात्र या ठिकाणी खेळला जातो. चांगली सुरुवात ताई पॅकर संघाची या ठिकाणी पाहायला मिळते. आजच्या दिवसाचे किट्स देखील जर पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने नितीनजी वारे, प्रवीणजी वारे यांच्या NP स्पोर्ट्स महिंदरच्या माध्यमातून डिझाईन करण्यात आले. त्यांचंही विशेष कौतुक आम्ही करू किंवा आभारी आहोत. चांगली बॅटिंग या ठिकाणी, मेरिटवर क्रिकेट खेळण्याचा सातत्याने प्रयत्न होतोय. थोडीशी चर्चा विनिमय स्वैर पाहायला मिळाले. आणखीन एक यावेळेला देखील चांगलाच बॉल लपेटलाय, येऊ दिलं बॉलला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा सीमा रेषा पार. षटकार खेळलाय करणच्या बॅटमधून 6 रन या ठिकाणी पाहायला मिळाले. हा बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये वळवण्याचा प्रयत्न, आतापर्यंत ते बॉलला बाहेर कट करत होते, यावेळेला आतमध्ये आणण्याचा प्रयत्न, परंतु रिझल्ट काही बदललेला नाही आहे. रिझल्ट तोच आहे, 6 वाला षटकार. आणि धावसंख्या जर पाहिली तर आता पुढे जाते 22 धावा. 3 अधिकृत चेंडू झालेले आहेत या स्पर्धे ओव्हरमध्ये आणि धावसंख्या 22 वर जाताना पाहायला मिळते. मोठी धावसंख्या उभारली गेली आहे. पुन्हा एकदा तेच थोडीशी चर्चा होताना पाहायला मिळते. चला कमबॅक इम्रोज यांचं होताना पाहायला मिळते. 22 धावा धावफलकावर लगावल्या गेल्यात. यावेळेला कव्हरची दिशा निवडली गेलेली आहे. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक त्या ठिकाणी. क्लासिकल करण आपल्या बॅटमधून फटका खेळतात कव्हरच्या दिशेने 4 धावांचा आणि या ठिकाणी चौकार खेचला जरूर गेला आणि धावसंख्या झाली पहिली ओव्हर संपल्यानंतर 26 धावा धावफलकावर. थोडीशी घाई करायची आहे, पहिली ओव्हर संपण्यासाठी आपण 6 मिनिटे घेतलेली आहेत. नाही आहे लोअर फुल टॉस, समोरच्या दिशेने फक्त दिशा दिली आहे आणि हाही बॉल सीमारेषच्या पलीकडे पाठवताना पाहायला मिळाल्या. 6 धावा, सिक्सर येताना पाहायला मिळतोय करण मोरे यांच्या बॅटमधून. इकडे करणने कोणतेही एफर्ट्स लावले नाही, फक्त बॉलला टायमिंग दिलं आणि समोरच्या दिशेने फक्त ढकलण्याचं काम केलं, बाकीचं काम बॉलनेच केलं. त्याची हवाई सफर पाहायला मिळाली, सिक्सर येताना पाहायला मिळत आहेत. उसळी होती या बॉलला आणि त्याच्यावर पहा किती प्रहार केलाय, लांब 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 लांब, खूप लांब बॉल, सीमारेषा पार. षटकार, जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी. जे अधिकृत बॉल येत आहेत त्या बॉलला मैदानाच्या बाहेर जाण्याचा आदेश देत आहेत. आणि इकडे जर पाहिलं तर आणखीन एक मोठा फटका येताना पाहायला मिळाला आणि धावसंख्या जर पाहिली तर आता हा बॉल फुल टॉस केलाय. फुल टॉस केल्यानंतर मग तो फिरलेला असू देत, स्पिनरचा असू देत किंवा फास्टरचा असू देत, सजा तर मिळणार आहे. आणि यावेळेला षटकार खेळलाय. एक सुद्धा बॉल चुकला तर त्या चुकीला माफी नाही आहे. 5 बॉल चांगलेच केले होते, शेवटचा बॉल फुल टॉस केला आणि त्याच्यावर प्रहार केला गेला आणि धावसंख्येला मात्र आता पाठवण्यात येत आहे ते 58 धावांवर. षटक चांगलं राहिलं. कमबॅक करणं AB सामर्थ्य मालेगाव टॉससाठी यावेळेला फटका चांगला खेळलाय खरा त्या ठिकाणी. एक धाव घेतली गेली आहे, दुसऱ्या धावेसाठीचा कॉल दिला जातोय. पवन येतात त्या ठिकाणी, पाण्यातून मार्ग काढत आणि अर्धशतक कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे. क्लासिकल करण, पालघरचे जबरदस्त फलंदाज करण मोरे या दर्जेदार स्पर्धेमध्ये दर्जेदार खेळी प्रस्तुत करताना पाहायला मिळतात. वा करण वा, खूप काही होतं या खेळीमध्ये. नजाकत्ता पाहायला मिळाली, विध्वंस पाहायला मिळाला आणि पहा सुलतान यांनी देखील कौतुक केलंय. 17 बॉलमध्ये 51. पुन्हा एकदा करण पाटील, करण मोरे यांच्यासाठी. यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय, क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत परंतु हा बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाताना पाहायला मिळेल. सिक्सर येतोय करण मोरे यांच्या बॅटमधून. मोठा फटका आलाय. चांगली बॅटिंग या ठिकाणी होते. एका मागोमाग एक चांगले फटके देखील त्यांनी आज या डावामध्ये खेळताना पाहायला मिळाले. धावसंख्या पुढे जाते. अजूनही जर पाहिलं तर या ठिकाणी 79 धावा धावफलक